24 चेंडूमध्ये 67 धावांची एक जबरदस्त नाबाद खेळी केली आणि या मॅच मध्ये देखील ती पारी सजवावी लागेल कारण का सुपर 8 मध्ये जर दाखल व्हायचं आहे तर निश्चितच आपल्याला ही मॅच जिंकणं हे गरजेचं असणार आहे. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर मिड विकेटला फटका केला गेला. स्टार्ट इथे मात्र जर पाहायला गेलं तर एकीने धावाने केले आहे आणि तानाजी चौगुले यांची एक वेगळी ओळख देखील आहे. हे या बावड्या परिसराचे जावई देखील आहेत. निश्चितच ही त्यांची वेगळी ओळख देखील आहे आणि आज या मैदानावरती येत असताना एक दर्जेदार बॅटिंग केले त्यांनी देखील. आयकॉनच्या विरोधात आयकॉन पहिल्या चेंडूवरती वार, चेंडू सीमारेषा पार. ही ओळख आहे राहुल कुडचेची. पहिला चेंडू फेस करत असताना षटकार ठोकलाय. निश्चितच दुसरा चेंडू इथे कमबॅक करणारा पाहायला मिळतोय आणि आज राहुल कुडचेची बॅटिंग पाहण्यासाठी त्यांचेच गुरु म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच शरद राबाडे हे देखील मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. आपला पट्टा कशा प्रकारे कामगिरी करतो हे पाहण्यासाठी शरद राबाडे देखील आलेत. फुल टॉस टाकला, बॅक टू द बॉल फटका केला. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र आणि म्हणूनच इथे धाव संख्या इथे वाढताना पाहायला मिळत नाही. या सिंगलला इथे मात्र प्राधान्य द्यायचं होतं परंतु रोखलं गेलं. एक चांगला निर्णय घेतलाय राहुलने. पहा षटकार ठोकला परंतु त्यानंतर कौतुक हे सागर मेतकेचं देखील करावे लागेल. ज्या प्रकारे त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये थोडस बदल केला, टप्प्यामध्ये अचूकता आणली आणि त्यानंतर राहुलला देखील थांबवलंय. फुल टॉस आलाय, त्याच्यावरती इथे मित्र ड्राईव्ह केला गेला आहे. क्षेत्ररक्षण खराब झालंय. बॅकअप साठी इथे मित्र सुनील कावरे आपल्याला पाहायला मिळतोय. ही शर्यत रंगली सुनील कावरे आणि चेंडूमध्ये आणि तोपर्यंत इथे 3 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुनील कावरेच्या माध्यमातून. 3 धावा आल्या, 3 धावांनी धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 10 धावा म्हणजे दुहेरी अंकामध्ये प्रवेश झालाय या धावसंख्येचा. पहिल्या मॅच पासून आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 10+ धावा या बनताना आपण पाहिले. तर पॉवरप्लेचं षटक आहे आणि म्हणूनच पॉवरफुल हिटिंग करण्यासाठी फलंदाज देखील आक्रमकता दाखवत आहेत. हो, फटका समोरच्या दिशेने 20 झोन मध्ये फटका केलाय. फटका फसलाय, ताकद कमी आहे परंतु सिंगल डबल मध्ये तोपर्यंत कन्वर्ट होईल. फटका चांगला केला गेला. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आणि याचबरोबर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 12 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाची सांगता 12 धावा धावफलकावरती. डीजे थँक्यू डीसी. दुसऱ्या षटकासाठी गड इंग्लंड एक्सप्रेस ज्योतिबा पाटील आपण त्यांना देखील पाहतोय. दर्जेदार गोलंदाज. हो, या चेंडूवरती आक्रमण केलंय राहुल कुडच्या बॅटमधून अवई सफर. इथे हेलिकॉप्टर. चेंडू सीमारेषा पार, चौकार 4 धावेसाठी.
राहुल गोडच्या बॅट मध्ये इथे मित्र फटका चांगला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला इथे मित्र स्टिअर करत असताना फटका दर्जेदार असरदार साबित असताना पाहायला मिळतोय. 4 धावीसाठी फटका केला आणि धावसंख्या वाढवली. या 4 धावेने तब्बल 16 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. राहुल कोडचे बघा पहिल्या मॅच मध्ये थोडस प्रेशर खाली खेळत होता. थोडस जर पाहायला गेलं तर मोठ्या स्पर्धेचं दडपण होतं, परंतु आता मात्र ते दडपण नाहीये. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला स्टिअर करत असताना चांगला दर्जेदार फटका, लाजवाब ड्राईव्ह, चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. जबरदस्त फटका सजवलाय. पहिल्या 2 चेंडूवरती इथे मात्र ज्योतिबा पाटील यांच्या विरोधात आक्रमण केलं जात आहे. फटका लाजवाब केलाय. इथे मात्र चेंडूमध्ये खराबी नव्हती. चेंडू चांगल्या रीतीने डिलिव्हर केले, परंतु फटके हे लाजवाब केले जात आहेत. राहुल कुडीच्या बॅट मधून आयकॉन खेळाडू का मला या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये म्हणून मला निवडलं जात आहे याचा प्रत्यय आनंद असताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला राहुल कुडचे एक दर्जेदार खेळाडू आहेत. एक खुर्ची एक छोटस गाव आहे आणि त्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारा हा खेळाडू जबरदस्त बॅटिंग करतोय. थोडस प्लॅनिंग केलं जात आहे. आता राहुलला थोडस थांबवायचं आहे, तर त्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. स्लीपला एक क्षेत्ररक्षक आहेत, थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आहेत, त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंटला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. कोर पॉइंटला देखील एक क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. गोलंदाजी त्यानुसार करावी लागेल. ओहो, इथे मात्र रिव्हर्सचा फटका केलाय. बॅकवर्ड पॉइंटला इथे मात्र स्टिअर करत असताना चेंडू जातोय दंदन करत सीमारेषा पार, चौकार. डीजेचा थरार. डीजे थँक्यू डीजे. जर पाहायला गेलं तर जबरदस्त फटका खेळला जातोय. राहुलच्या बॅट म्हणून सलग 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग. 3 चेंडूवरती 3 चौकार. ओहो, या चेंडूवरती मिड विकेटला फटका केलाय. डीपला इथे मात्र प्रोटेक्शन येत आहे. तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या आहेत, परंतु या दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 4 धावांसाठी. थँक्यू डीसी. 4 चेंडू 4 चौकार इथे मात्र पाहायला मिळाले. एका दर्जेदार गोलंदाजाच्या विरोधात आपण आक्रमण करतोय, म्हणजे आपलं माइंडसेट पहा किती स्ट्रॉंग आहे आणि त्याच माइंडसेटने इथे मात्र बॅटिंग केली जाते. मनसुक्त बॅटिंग करतायत, त्याला तो मेसेज दिला गेलाय. ओहो, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. पंतांकडे अपील केलाय, परंतु अपील फेटाळलं जाते. एक मोठा फटका खेळायचा होता. राहुल देखील सांगतायत हा फटका खेळणं गरजेचं होतं, कारण का या चेंडूमध्ये तेवढासा दमकम नव्हता, परंतु हा चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी ठरलाय. या चेंडूने इथे मात्र कमबॅक करून दिलाय ज्योतिबा पाटील यांना. तो आत्मविश्वास गरजेचा होता, कारण का पहिले 4 चेंडूवरती चौकार देखील आले आहेत, परंतु सलगचे 2 चेंडू एक कमबॅक करणारे देखील पाहायला मिळाले आहेत. 4 वार तू केलेस, परंतु 2 वार माझ्या माध्यमातून देखील पहा हे सांगितलं ज्योतिबा पाटील यांनी. आणि याचबरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 28 धावफलकावरती. डीजेच्या सुमधुर गाण्याकडे जातोय आणि लगेचच मॅच कडे येतोय. फलकावरती लागले. चला मित्रांनो, स्पीडअप करायचं आहे, कारण का आपल्याकडे टाइम महत्वाचा आहे. टाइम आपण घालवला तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. चला स्पीडअप करायचं आहे आपल्याला. जी 7 षटक आहेत ती तब्बल 35 मिनिटांमध्ये संपुष्टात आणायची आहेत. जर आपण ती 35 मिनिटांमध्ये संपुष्टात आणली नाही तर आपल्याला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल.
हे नियमावली आहे या स्पर्धेची आणि त्यामुळे त्या नियमानुसार आपल्याला खेळावं लागेल. इथे पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 14च्या सरासरीने 28 धावा बनवल्या गेल्यात. म्हणजे पॉवर प्लेचं जे षटक होतं ते पॉवरफुल हिटिंग साठी ओळखलं गेलं. पाहिजे येणाऱ्या 5 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं जर पाहायला गेलं तर एक 65 ते 70 धावा इम्पॅक्ट टाकून जातील या मॅच मध्ये. पाहिजे काय घडतंय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सागर मेतके आपण त्यांना देखील पाहतोय. कडिंगलचा अजून एक जबरदस्त खेळाडू. कित्येक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवलेत. हो चेंडू इथे मात्र रिझर मध्ये फटका खेळलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी सुद्धा दर्जेदार झाली आहे. तोपर्यंत सिंगल हे फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. 29 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. जे सर काय सांगाल सध्याच्या घडीचा जर विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा आल्या होत्या. इथून पुढे किती धावा बघतायत तुम्ही? निश्चितच जर पाहायला गेलं तर सर इथून पुढे मी 70 धावा या बनवल्या जातील. मला देखील वाटते 70 धावा, कारण का बॅटिंग ऑर्डर ही मोठी आहे. या संघाकडे नंदू उल्पे आहेत. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर महेंद्र देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे. सूरज तांबीट देखील या मॅच मध्ये खेळताना दिसतील. म्हणजे बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे. हो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. इथे जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा कव्हरला फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. सुनील कांबळेच्या बॅट इथं माध्यमातून इथे फेकी होते. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. निश्चितच आपण म्हणत होतो धावा किती बनवल्या जातील. 70 प्लस धावा नक्कीच बनवल्या जातील, कारण का या सलामीची जोडीने जर चांगला स्टार्ट दिलाय तर 70 धावा तर बनणं गरजेचं देखील आहे. फुल टॉस आहे. त्याच्यावरती वार होणार नाही का हा प्रश्न विचारला गोलंदाजाने आणि त्याचं उत्तर दिलंय फलंदाजाने. षटकार ठोकला. थँक्यू डीजे. षटकार ठोकला गेलेला. फुलटॉस चेंडू डिलिव्हर केला आणि त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं. षटकार आला. षटकाराने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. शरद राबाडे आता मात्र खुश झाले आहेत, कारण का आता त्यांचा शिष्य जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. शरद राबाडेंचं देखील जर पाहायला गेलं तर स्वप्न या क्रिकेट पटलावरती अधिराज्य गाजवण्याचं, परंतु ते स्वप्न या मुलामध्ये पाहतायत. म्हणजे त्याचं नाव आहे राहुल कुडचे आणि त्याला सातत्याने जर पाहायला गेलं तर बॅक करत असताना ते देखील पाहायला मिळतात. आणि थोडासा मेसेज देखील आता त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आपल्या भाषेमध्ये त्यांनी देखील सांगितलंय. हो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. इथे सागरने देखील सांगितलंय फुलटॉस चेंडू टाकून मी देखील चूक केली आहे, परंतु एकदा चूक होईल, दुसऱ्यांदा चूक होणार नाहीये. दुसरा चेंडू हा माझ्या माध्यमातून अनुभवातून येणारा हा चेंडू असेल आणि तो चेंडू डिलिव्हर केलाय. जबरदस्त चेंडू डिलिव्हर केल्यानंतर धावसंख्या रोखली जाते. आम्हाला इथे मात्र स्कोरर हो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. हा चेंडू देखील थोडस जर पाहायला गेला तर उंची कमी आहे, परंतु एक्स्ट्रा धावांसाठी देखील आहे. थोडस उजव्या एसटीच्या बाहेरचा हा चेंडू इनिंग मधील मला वाटतं हा पहिला एक्स्ट्रा स्वरूपातला हा एक्स्ट्रा स्वरूपातली ही धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते तब्बल 38 धावा फलकावरती. हो ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन येत आहे. सिंगल आले. डबलचा विचार जरूर केला होता राहुल कुडचेने, परंतु थांबवलं गेलं. एक चांगली रणनीती म्हणेन सध्याच्या घडीला तानाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये तब्बल 67 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून साकारली गेली. 24 चेंडू 67 धावा त्याने देखील बनवल्यात. हो इथे जर पाहायला गेला तर शॉर्ट पिच पर्यंत चेंडू होता आणि या चेंडूमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. थोडीशी उंची कमी होती आणि म्हणूनच फसताना पाहायला मिळालेत. आणि याचबरोबर 3 षटकाचा खेळ संपुष्ट झालाय आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धाव फलकावरती. डीजेच्या सुमधुर गाण्यानंतर आपण लगेचच मॅच कडे देखील येतोय. डीजे
थँक्यू डीजे. या 3 षटकांचा खेळ संपुष्टात झालाय आणि या 3 षटकामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 39 धावा फलकावरती लागल्या जातात. पहिल्या 2 षटकामध्ये 28 होता, म्हणजे या षटकामध्ये 11 धावा या फलकावरती लागल्यात. 3 षटकामध्ये 39 धावा, म्हणजे सरासरीचा जर विचार केला 13च्या सरासरीने ज्या धावा आहेत त्या बनवल्या गेल्यात आतापर्यंत. पंचांची भूमिका देखील अप्रतिम पार पाडली जाते. प्रदीपजी शिंदे सर, हेमंतजी कोळी सर पंचांच्या भूमिकेत आहेत. मुंबईमधून आज सफर एक कोल्हापूर नगरीमध्ये त्यांची पाहायला मिळाली. चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून अक्षयजी कोळबेकर मॅन फ्रॉम रत्नागिरीचे पंच ते देखील जोडले जात आहेत. सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ज्योतिबा पाटील, त्यांचं स्वागत इथे मात्र केलं जात आहे का? पायचा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपला जातोय, फलंदाज बॅक यांचं देखील आगमन झालं. करवीर विभागाला एका वेगळ्या उंचीवरती नेणारे हे व्यक्तिमत्व आज जर पाहायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते देखील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देत असत. असे व्यक्तिमत्व अभि पाटील सर, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सध्याच्या घडीला मॅच 2 मातबर संघांमध्ये, एका बाजूला अर्पिता स्पोर्ट्स, त्यांच्या विरोधात अमीर भैया स्पोर्ट्स हा संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांनी विजयाने सुरुवात केली. दोन्ही संघांनी इथे मात्र जर पाहायला गेलं एका संघाने धावा चेस केल्यात तर एका संघाने धावा डिपेंड केल्यात. 102 धावा या बनवत असताना त्या 4 धावेने संघ विजयी झाला. एक संघ तो म्हणजे अमीर भैया स्पोर्ट्स हा संघ 102 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवले होते या संघाने. हो, इथे मात्र फुल टॉस चेंडू चालाकी दाखवले, यासाठी ओळखले देखील जातात. महेंद्र माही या नावाने ओळखला जाणारा खेळाडू सध्याच्या घडीला बॅटिंग साठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हा फुल टॉस होता, त्याच्यावरती इथे जर पाहायला गेला तर चांगला फटका केलाय, दिशा दिली फक्त चेंडूला आणि त्यानंतर सिंगल धाव ई संघाच्या खात्यामध्ये ऍड करत असताना धावसंख्या आतापर्यंत एका गडीच्या मोबदल्यावरती 40 धावा. राहुल कडचीचं योगदान किती धावांचं राहिलंय? राहुलचं योगदान 15 चेंडू 34 धावांचं राहिलंय. जबरदस्त स्टार्ट दिला आपल्या संघासाठी राहुल कुडचीने. मगाच्या मॅच मध्ये जो खेळाडू आक्रमक शैलीमध्ये पाहायला मिळाला तो तानाजी, आता मात्र स्ट्राईक मध्ये तानाजी चौगुले. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, या चेंडूला कोणत्याही दिशेला खेळणं यासाठी वेळ होता आणि तो वेळेचा सदुपयोग करत असताना अल्टी पलटी चेंडूला केले कल्टी. थोडस जर पाहायला गेलं तर ज्योतिबा पाटील महागडे ठरताना पाहायला मिळत आहेत. मगाच्या षटकामध्ये देखील राहुल कुडचेने समाचार घेतला होता आणि या षटकामध्ये सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर तानाजी चौगुले हे समाचार घेत असताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, पुन्हा एकदा अल्टी पलटी चेंडू कल्टी, 4 धावेंसाठी वार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आणि याचबरोबर संघाचं अर्धशतक धाव फलकावरती लागले देखील टाळ्यांचा गजर होणार नाही का? टाळ्यांचा गजर होणार, कारण का अप्रतिम कामगिरी सध्याच्या घडीला अमीर भैया स्पोर्ट्स या संघाने केली आहे. अमीर भैया मुलानी सर देखील खुश आहेत कामगिरीवरती, कारण संघ दर्जेदार कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत 50 धावा, 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिले दोन्ही प्रमुख गोलंदाज त्यांच्यावरती आक्रमण हे आतापर्यंत वैशिष्ट्य राहिलंय. या चेंडूवरती हलक्या हाताने पुश केल्या, स्लीपच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत मोहन पाटील, आपण त्यांना देखील पाहतोय. एक दर्जेदार ऑडिटर फलंदाज म्हणून त्यांची देखील ओळख आहे.
आणि सध्याच्या घडीला स्लिपच्या दिशेने आपण त्यांना देखील पाहतोय. सिंगल आले, धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 51 धावा फलकावरती लागले जात आहेत. प्रेक्षक देखील आज टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि ऑनफिल्ड जी मॅच पाहत आहेत सर, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, एक पाऊल पुढे टाकलं आणि इथे आक्रमण 6 धावांसाठी केलं. निश्चितच प्रदीप पाटील मॅन फ्रॉम हळदीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि यांचं देखील आगमन झालं. करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन साठी त्यांचं देखील मोलाचं योगदान. आज करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ज्या वेगळ्या उंचीवरती आहे त्यामध्ये या व्यक्तिमत्वाचं देखील मोलाचं सहकार्य राहिलं. प्रदीप पाटील सर, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण मॅच कडे देखील जातोय. इथे जर पाहायला गेलं तर पहिल्या 4 षटकामध्ये आले आहेत तब्बल 57 धावा. पहिल्या 4 षटकाची कहाणी आपण ऐकली आहे. येणाऱ्या 3 षटकामध्ये काय होणार हे देखील पाहायचंय. तोपर्यंत थोडस डीजेच्या सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊया आणि लगेचच मॅच कडे येऊया. डीजे या पहिल्या 4 षटकामध्ये 57 धावा बनवले गेलेत. पहिल्या 4 षटकामध्ये 57 धावा या फलकावरती लागलेत. येणारे 3 षटक देखील महत्वाचे असणार आहेत आणि या 3 षटकामध्ये कमबॅक करून देणार कोण हे देखील पाहायचंय. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत पवार हे देखील सजीव होत असताना पाहायला मिळत आहेत. युवा गोलंदाज हा चेंडू देखील जर पाहायला गेलं तर फुल टॉस टाकलाय आणि या चेंडूवरती थोडस अतिरिक्त हाईट आहे आणि याचमुळे इथे पंचाचा इशारा हा नो चेंडूचा देखील आलाय. थोडस अतिरिक्त हाईट आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती फ्रीडचा इशारा देखील पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मगाच्या मॅच मध्ये देखील 2 चेंडू जे आहेत ते भीमनचे टाकले होते या गोलंदाजाने, म्हणजेच थोडस अनियंत्रित मारा. युवा खेळाडू आहे, थोडस प्रेशर देखील आहे या मोठ्या स्पर्धेचं आणि म्हणूनच थोडस असे चेंडू जे आहेत ते टाकले जात आहेत. परंतु प्रेशर घ्यायचं नाहीये. प्रेशर घेतलं तर त्यामध्ये प्रेशर कुकरची शिटी ही आपलीच वाजणार आहे आणि म्हणूनच इथे मात्र प्रेशर घ्यायचं नाहीये. प्रेशर दुसऱ्याला द्यायचं आहे, दबाव दुसऱ्यावरती वाढवायचा आहे. त्यासाठी दर्जेदार कामगिरी देखील करायची आहे. कमबॅक आपल्याला देखील करायचा आहे. तो माइंडसेट घेऊन गोलंदाजी करावी लागेल, कारण का बॅटर देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. बॅटिंगसाठी महेंद्र माही सज्ज होत असताना पाहायला मिळत आहे. हो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल तर आले, डबल ला कन्वर्ट केलं गेलं नाहीये. सिंगल आले इथे फलकावरती. धावसंख्येचा जर विचार केला तर 60 धावा फलकावरती लागले जात आहेत. जे सर काय सांगाल सध्याची स्थिती पाहता येणाऱ्या 3 षटकामध्ये, म्हणजेच येणाऱ्या अजून देखील जर पाहायला गेलं तर 17 चेंडू आहेत, किती धावा बनवल्या जातील? निश्चितच मी म्हणेन इथून पुढे 90 धावांचं टोटल मी पाहतोय इथून पुढे. ओहो, फटका इथे मात्र जर पाहायला गेला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आहे. सिंगल तर आले, डबलचा इथे मात्र चान्स मिस करणार नाहीये फलंदाज. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स इथे क्षेत्ररक्षकाने दिलाय. थोडस फंबल झालेत, थोडेसे चेहरे जे आहेत ते मायूस झालेत, कारण का धाव संख्या वाढताना पाहायला मिळते. धाव संख्येला रोखणारे गोलंदाज इथे मात्र आपली कामगिरी करत नाहीयेत. हो, चांगला चेंडू आहे, स्लॉट मध्ये आलाय. प्लॉट मध्ये तब्दील करण्याची क्षमता तानाजी चौगुलेकडे आहे आणि तोच चेंडू सीमा पार धाडलाय 6 धावांसाठी.
फटका चांगल्या रीतीने केला जातोय, जबरदस्त कामगिरी केली जाते. सध्याच्या घडीला थोडी का होईना थोडी प्रगती केली जाते या फलंदाजाच्या माध्यमातून आणि याचमुळे इथे मात्र एक चांगलं टोटल उभं राहिलंय. हो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, लोअर फुल टॉस होता, थोडस जर पाहायला गेलं तर हा यॉर्क करून घेतला फलंदाजाने आणि त्याचमुळे या चेंडूवरती सिंगल आली. अविनाश दबडीच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल आली. सिंगलने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 69 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. स्टार्ट चांगला मिळाला होता राहुल कुडचीच्या बॅट मधून, त्या 34 धावा आल्या आणि त्यानंतर याचीच तानाजी चौगुले आणि महेंद्र जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने इथे मात्र ड्राईव्ह केलाय. क्लासिकल फटक्यांसाठी ओळखला जातो. जेवढाच घातकता त्याची फलंदाजीमध्ये आहे तेवढीच घातकता त्याच्या विचारांमध्ये देखील आहे. असा हा महेंद्र जबरदस्त खेळताना पाहायला मिळतोय. एक प्लॅनिंग नुसार बॅटिंग करतोय. मैदानात आतमध्ये जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा प्लॅनिंगने आलाय असा हा खेळाडू आहे महेंद्र. नॉन स्ट्राईक एंड वरती त्याला देखील पाहतोय, परंतु आक्रमक शैलीचा तानाजी चौगुले त्याच्या विरोधात गोलंदाजी मार्कवरती अविनाश अनिकेत फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. अनिकेत इथे मात्र चूक करतोय आणि ती चूक 6 धावांसाठी. या मैदानावरती कोणतंही सत्र असू द्या धावा चेस होतात. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलंय तब्बल 84 धावा या चेस केल्या गेल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 102 धावा जवळजवळ चेस झाल्या होत्या. फलंदाजाने चूक केली नाहीतर त्या धावा देखील चेस होताना पाहायला मिळाल्या असत्या. या मॅच मध्ये 90+ धावा झाल्या तर चेस होतील का हा प्रश्न जरूर आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये. चर्चा रंगते प्रेक्षकांमध्ये, परंतु ही चर्चा घडवण्यासाठी गोलंदाजीमध्ये थोडस बदल होतोय. ओहो चेंडू चांगल्या रीतीने टाकला जातोय. गोलंदाजी मार्क वरती आले आहेत नबी आले गोलंदाजीसाठी. नबी नदाफ गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. मगाच्या मॅच मध्ये देखील स्लॉगरचं षटक हाताळलं होतं, चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. ओहो चांगला चेंडू आहे. थोडस जर पाहायला गेला तर फ्लाइट डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. फ्लाइट डिलिव्हरी मध्ये अचूकता टप्प्याची देखील आहे आणि म्हणूनच महेंद्र थोडस जर पाहायला गेला तर या चेंडूला रेड करण्यामध्ये अपयशी ठरतायत. पायांची मुवमेंट दाखवली जाते परंतु चेंडू पर्यंत पोहोचलं जात नाहीये. थोडस चेंडू वळताना देखील पाहायला मिळतोय. ही जादू आहे बोटांची. बोटांच्या जादूला इथे मात्र उत्तर द्यावं लागेल. सफल झाले त्यानंतर फटका सजवलाय. मिडल ऑफ द बॅट नाहीये परंतु तरी देखील 6 धावांसाठी आहे. थँक्यू डीजे. 82 धावा फलकावरती लागले जात आहेत. पहिले 2 चेंडू जर पाहायला गेले तर थोडस दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर या चेंडूवरती बरोबर सफल झाले आणि त्यानंतर मिस स्ट्रोक होता थोडासा परंतु त्यामध्ये ताकद देखील होती. पुन्हा एकदा आता मात्र फटका चांगला खेळलाय. मिड विकेटला खेळलाय. डीपला प्रोटेक्शन आहे परंतु त्यांना इथे मात्र प्रेक्षकांची भूमिका बजावावी लागेल. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर ऑफ द रोप चौकार. जबरदस्त कामगिरी केली जाते. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये. महेंद्र माही तो मार रहा है.
अजून एक फटका चांगला खेळला जातोय. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक आहेत, फाईन खेळलाय थोडासा. क्षेत्ररक्षण दमदार झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावा तर आले, 2 धावा आले आहेत. धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत डबल 8 म्हणजे 88 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजेच कुठेतरी 100 प्लस धावा या मॅच मध्ये देखील होतील अशी पुन्हा एकदा चर्चा प्रेक्षकांमध्ये. जसजसे फटके खेळले जात आहेत तसतसे रिकवर रन रेट देखील सॉरी करण रन रेट देखील वाढत चालला. या चेंडूवरती अजून एक चूक केले गोलंदाजाने आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. निश्चितच ज्याप्रमाणे ISPL मध्ये गाडी आहे त्याप्रमाणे महेंद्र देखील सांगतायत ही गाडी मला पाहिजे. ज्या गाडीवरती त्यांनी निशाणा साधलाय आणि ती गाडी कोणाची आहे? मनोज सकपाळ यांच्या गाडीवरती निशाणा साधलाय. जबरदस्त वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावेसाठी. काय फटका केलाय, ही ताकद आहे. आणि जेव्हा महेंद्र खेळतो तेव्हा प्रेक्षकांच्या माध्यमातून एकच वाक्य येतं, माही मार रहा है, फिर से मार रहा है. जबरदस्त बॅटिंग इथे तर पाहायला मिळते. आज जर पाहायला गेलं तर माहीची बॅट टपली आणि तो कॉन्फिडन्स पाहायला मिळतो. तो कॉन्फिडन्स महत्वाचा देखील आहे आणि तो कॉन्फिडन्स त्याला यशस्वी देखील बनवताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आतापर्यंत 6 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 94 धावा. म्हणजे पुन्हा एकदा 100 प्लस कामगिरी होणार की काय अशी चर्चा पुन्हा एकदा पाहायला मिळते. तब्बल 45 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 45 धावांची पार्टनरशिप पहिल्यासाठी जर पाहायला गेलं तर तब्बल 40 धावांची पार्टनरशिप होती पहिल्या विकेटसाठी आणि या दुसऱ्या विकेटसाठी जर पाहायला गेलं तर तब्बल 40 प्लस पुन्हा एकदा कामगिरी प्लस होत असताना पाहायला मिळते. प्रेक्षक देखील आज मोठ्या संख्येने आलेत. कोल्हापूरची अभिमानाची स्पर्धा आहे, कोल्हापूर प्रीमियर लीगची स्पर्धा. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फटका फसलाय. मोहन पाटील चूक करताना पाहायला मिळाले. त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का? नाही झाले. महेंद्र सांगतायत काही गरज नाहीये. तानाजी तू तुझं काम योग्य रीतीने केलं. स्ट्राईक माझ्याकडे आले. आता उर्वरित कामगिरी मला देखील बजवायची आहे. निश्चितच आमचे स्कोरर सलीम भैया देखील जबरदस्त कामगिरी करत असताना सांगतायत आम्हाला सध्याच्या घडीला 7वं षटक प्रगती पथावरती असताना 95 धावा फलकावरती लागलेत. पहिल्या 6 षटकामध्ये 94. या षटकामध्ये येणाऱ्या धावा प्लस कामगिरी करतील यात शंका नाहीये. हो, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. वेगवान गोलंदाजी शेवटच्या या स्लॉगरच्या षटकामध्ये अशा प्रकारे डॉट चेंडू येणं म्हणजेच गोलंदाजाचा कॉन्फिडन्स इथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे, 4 चेंडू बाकी देखील आहेत. 95 धावा झाले आहेत. उर्वरित 4 चेंडू मध्ये किती हा प्रश्न जरूर आहे, त्याचं उत्तर महेंद्रला द्यायचं आहे. या चेंडूवरती फटका हा लाजवाब केलाय. उत्तर नाहीये क्षेत्ररक्षकांकडे कारण का ओव्हर द रोप चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बॉल आतमध्ये द्यायचा प्लीज प्रेक्षक, बॉल आतमध्ये द्यायचा. निश्चितच मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. या मॅच मध्ये देखील तब्बल 100 प्लस धावा झाल्या आहेत. 101 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. शेवटचे अजून देखील 3 चेंडू बाकी असणार आहेत आणि या 3 चेंडू मध्ये अजून देखील धावा येतील या शंका नाहीये. चेंडू द्यायचा, नवीन चेंडू द्यायचा आयोजक.
फुलटॉस आहे त्याच्यावरती आक्रमण केलंय या चेंडूला देखील पाठवलंय ओव्हर द रोप बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. महेंद्र 13 चेंडू 39 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती अजून एक फलंदाज आतापर्यंत 3 अर्धशतक या स्पर्धेमध्ये लगावले गेलेत. ओहो शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याच्यावरती अजून एक आक्रमण चेंडू वन बाउन्सी मार्शा पार चौकार 4 धावांसाठी. निश्चितच जर पाहायला गेलं तर धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते तब्बल जर विचार केला तर आतापर्यंत एकशे 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 111 धावा फलकावरती जबरदस्त कामगिरी महेंद्र 43 धावांवरती खेळत आहेत. हो या चेंडूवरती ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळतोय या 4 धावा मिळतील का हो या 4 धावा देखील आल्या आहेत आणि याच बरोबरीने पहिल्या इनिंगला एंड होते दुसऱ्या इनिंगचा खेळ बाकी आहे. किती बॉल मध्ये गेला 15 15 बॉल ना मित्रांनो महेंद्रसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 15 चेंडू 47 धावा नाबाद करणारा महेंद्र जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालाय.
जबडे या स्पर्धेत पहिलं अर्धशतक वीर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 16 चेंडू 50 धावांची खेळी पहिल्या मॅच मध्ये केली होती आणि तीच खेळी पुन्हा एकदा या मॅच मध्ये सजवावी लागेल, कारण का धावांचा पाऊस पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. तब्बल 115 धावा. जबरदस्त बॅटिंग, चांगला स्टार्ट इथे मात्र राहुल कुडचेने दिला. त्यानंतर तानाजी चौगुले आणि त्याचबरोबर महेंद्र यांच्या माध्यमातून आलेली 47 धावांची ती खेळी. ओ पहिला चेंडू रणजित सलगरचा, पहिला चेंडूवरती आक्रमण. इथे जर पाहायला गेला तर अविनाश दबडे देखील सांगतायत. थँक्यू डीजे. सध्याच्या घडीला अविनाश दबडे या षटकाराने सांगतायत पडणं महत्वाचं नाही, शेवटपर्यंत उभं राहणं महत्वाचं आहे. आणि जर या मैदानाच्या आतमध्ये मी शेवटपर्यंत उभा राहिलो तर ही जिंकण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि माझ्या संघामध्ये देखील आहे. आणि त्यासाठी इथे आक्रमक शैलीचा फटका सजवलाय 6 धावींसाठी. दुसऱ्या चेंडूवरती सलगचा दुसरा तसाच रिप्ले फटका 6 धावेंसाठी. तोच चेंडू, तोच फटका, तोच वार, परिणाम तोच 6 धावेंचा. रणजित सलगर जर पाहायला गेलं तर सलगर ट्रेडर्सचे ओनर देखील आहेत. जबरदस्त खेळाडू. जर पाहायला गेलं तर या खेळाडूचा देखील खेळ या मागील 2 वर्षामध्ये बहरताना पाहायला मिळालाय. कोतोलीची स्पर्धा या खेळाडूने गाजवली. त्यानंतर जर पाहायला गेलं तर 100ची डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले होते. रणजित सलगर जबरदस्त खेळाडू आहेत. कोल्हापूर जिल्हा, हातकणंगले तालुका आणि पेठ वडगाव या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. जबरदस्त कामगिरी यांची देखील राहिली आहे, परंतु त्यांच्या विरोधात आक्रमण केलंय. तिसरा चेंडू इथे मात्र कव्हरला खेळत असताना फटका चांगला खेळला, टॅप केला या चेंडूला. त्यानंतर सिंगल आले. आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि या 3 चेंडूंवरती धावा जमवले गेले 13 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती हे सलगचे 2 वार हे अविनाश दबडेच्या माध्यमातून केले गेले आणि त्यांनी देखील सांगितले 115 धावा या आमच्या टीमच्या माध्यमातून बनवल्या जातील. त्यासाठी सुरुवात ही माझ्याकडून होणं देखील गरजेचं आहे आणि ती केली देखील सुरुवात. हो हो, हा चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय का हे देखील पाहावं लागेल. हा चेंडू लिव्ह केला, उजव्या बाहेरचा चेंडू होता आणि त्याचमुळे या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव इस संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. आणि खूप प्रेक्षक देखील जोडले गेले, त्यामध्ये किशोर पाटील दादा यांचं देखील आगमन झालं. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि त्यांनी देखील या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली आहे. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांमध्ये राहून या क्रिकेटच्या पटलाची जी आहे ती मजा घेत असताना पाहायला मिळतात. दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या आतापर्यंत जर विचार केला तर धावा बनवले गेलेत. 116 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा या धावफलकावरती लागलेत. ओहो, वेगवान चेंडू, त्याच्यावरती एक जबरदस्त फटका खेळला, परंतु फटका फसलाय. जावं लागेल सुनील खवरेला. बॅक टू द पॅव्हलियन. बॅटिंग साठी गड इंग्लंडचा सुपरस्टार म्हणून ज्याची ओळख आहे सागर मेतके बॅटिंग साठी सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. पाहायचं कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. सुपरस्टार आहेत, कामगिरी देखील सुपर से ऊपर करावी लागेल, कारण का 116 धावांचा पाठलाग इथे मात्र आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी इथे आपल्याला एका पार्टनरशिपची गरज आहे. ही पार्टनरशिप ब्रेक केली गेली आहे. सुनील खवरेने थोडंसं नाराज केलं या मॅच मध्ये. जरूरत होती सुनील खवरेच्या बॅटिंगची.
ओहो या चेंडूवरती फटका तर केलाय आणि त्याच्यावरती धावा या 4 देखील आहेत. डीजे सर्व आल्या परंतु एक सफलता देखील अर्जित केली आहे रणजित सलगारने. पहिल्या षटकामध्ये त्यांनी जर पाहायला गेला तर 18 धावा, 1 विकेट मिळवली. ती विकेट देखील महत्वाची होती. सुनील खवरेची ती विकेट या मॅच मध्ये एक महत्वाची विकेट होती, कारण का पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं सुनील खवरे आणि त्याचबरोबर अविनाश दवडेने मॅच संपवली होती. तब्बल 84 धावा या चेस केल्या गेल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून एक चांगला खेळ पाहायला मिळाला होता आणि म्हणूनच या साझेदारीला ब्रेक करणं गरजेचं होतं. धावा खर्ची केल्यात परंतु महत्वाची विकेट देखील आल्या. दुसऱ्या षटकासाठी काय होणार हे देखील पाहायचंय. महादेवाले गोलंदाजीसाठी बॅक टू द बॉलर फटका केलाय. समोरच्या दिशेने हा फटका खेळायचा होता परंतु इथे तो फटका जो आहे तो ताकदवर नाहीये आणि म्हणूनच महादेवने आपल्या स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये या चेंडूला अडवलंय आणि धावा देखील रोखल्या गेल्यात. आतापर्यंत 18 धावा आलेत. 7 चेंडूमध्ये 18 धावा आलेत. 116 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे आपल्याला आणि म्हणूनच अविनाश दवडेला इथे सावधता दाखवावी लागेल. पडणं महत्वाचं नाहीये, शेवटपर्यंत उभं राहणं महत्वाचं आहे. तेच करावं लागेल आपल्याला. ओहो मोठा फटका खेळायचा आहे परंतु इथे थोडस जर पाहायला गेलं तर लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू डिलिव्हर होत असताना एक्स्ट्रा धावेसाठी आलाय हा चेंडू. महादेव गोलंदाजीच्या अटॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळत. आतापर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर धावा बनवल्या गेल्यात. 19व्या फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. पहिला चेंडू निर्धाव देखील आला होता. ओ या चेंडूवरती अविनाश दवडेचा क्लासिकल वार. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू डीसे. निश्चितच या बावडा परिसराने खूप सारे स्टार खेळाडू दिले. त्यामध्ये मनोज सकपाळ असतील, नंदू उल्पेसर असतील, मुकेश असतील, यासारखे खूप सारे खेळाडू आहेत ते या बावडा नगरीने दिलेत. या खेळाडूंनंतर जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला प्रशांत पिंगळे असतील, त्याचबरोबर सौरभ महापुरे असतील, प्रतीक पाटील असतील, ओमकार कामकर असतील, हे खेळाडू देखील या बावडा नगरीने दिलेत. आणि सध्याच्या घडीला इथे जर पाहायला गेला तर वटारने देखील सुपरस्टार दिलाय. अविनाश दवडे ऑन फायर. थँक्यू डीसी. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 31 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 115 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला स्पीडअप करावं लागेल आपल्याला. चला स्पीडअप करायचंय आपल्याला. 31 धावा फलकावरती अविनाश दवडे क्लासिकल फटकेबाजी पाहायला मिळत आहेत. लॉफ्टेड शॉट इथे मात्र जबरदस्त खेळले जातात या खेळाडूच्या माध्यमातून. या चेंडूवरती देखील इथे जर पाहायला गेला तर लॉंग ऑनला भेटण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण दमदार होतोय आणि तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं जात आहे. 2 धावा आल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या 33 धावा फलकावरती. 33 धावा फलकावरती लागले जात आहे. चांगला स्टार्ट या इनिंग मध्ये देखील मिळालाय. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये 39 धावा होत्या आणि या जर पाहायला गेलं तर या इनिंग मध्ये देखील
जसाच तसं उत्तर दिलं. सॉरी 28 धावा होत्या, म्हणजे इथे प्लस कामगिरी होत असताना पाहायला मिळते. ओहो, या चेंडूवरती ड्राईव्ह पाहायला मिळते, क्लासिकल ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे एक्स्ट्रा कव्हरला आणि म्हणूनच इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावा रोखल्या जात आहेत. धावसंख्या आतापर्यंत 33 धावा फलकावरती. 2 षटकांमध्ये 33 धावा म्हणजेच कामगिरी आपण प्लस करताय. इथून पुढे धावा बनवल्या जाऊ शकतात. या संघाने देखील एका खराब षटकाचा वेट केला होता. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमण. ओहो, फटका लाजवाब आहे, परंतु धावा किती आहेत? 1 बाउन्स. चेंडू जाईल का बाउंड्री रेषेच्या बाहेर? अडवला तर गेलाय, परंतु याचं उत्तर अजून देखील पंचाच्या माध्यमातून आलं नाहीये. 3 तर धावा कंप्लीट केल्यात. 3 आल्या, चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय. आपल्याकडे तिसरा डोळा देखील आहे कॅमेऱ्याच्या रूपामध्ये आणि त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे जे दृश्य जे टिपलं गेलं आणि इथे सांगितलं देखील आहे, चौकार देखील आला. ओके, इथे मात्र पंचाच्या माध्यमातून इशारा आलाय 4 धावेचा आणि या 4 धावेने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 4 धावेने धावसंख्या तब्बल 37 धावा फलकावरती. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. 2 षटकामध्ये 37 धावा. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पहा मित्रांनो, पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा होत्या. सलीम भैया, पहिल्या 2 षटकामध्ये 28, 3 षटकामध्ये 39 धावा होत्या आणि इथे जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये 37 धावा आल्या. म्हणजे या संघाने कुठेतरी अपोजिट संघाच्या विरोधातली अतिरिक्त कामगिरी केली जाते. जबरदस्त कामगिरी होत असताना पाहायला मिळते. याचं श्रेय अविनाश दबडेला देखील द्यावं लागेल. जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहे आणि संघ सहकार्यांमध्ये तो विश्वास निर्माण करण्याचं काम सध्याच्या घडीला अविनाश दबडेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आलेत आणि प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध होत असताना पाहायला मिळत आहेत. का? याचं कारण आज फलंदाजांची राहिलेली कामगिरी जबरदस्त. पहिल्या मॅच मध्ये अविनाश दबडे 16 चेंडू 50 धावा. दुसऱ्या मॅच मध्ये तानाजी चौगुले 67 धावा 24 चेंडू मध्ये. त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये देवराज मिटके 17 चेंडू 52 धावा. राहुल कुडचे या मॅच मध्ये 39 धावा आणि महेंद्र शिवशरण याच्या माध्यमातून आलेल्या 47 धावा. मॅच आज जर पाहायला गेलं तर फलंदाजा बोलबाला. पहिला चेंडू हा नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू जर पाहायला गेला तर फ्रीच असणार आहे. राहुल थोडस नाराज करतायत. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग चांगली केली आपण, परंतु गोलंदाजीमध्ये देखील कामगिरी ही प्लस करावी लागेल. हा फ्रीचा चेंडू होता आणि या चेंडूवरती इथे मात्र एक्स्ट्रा धावींचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय. या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव आली आहे. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 39 धावा या धाव फलकावरती. हा फ्रीटचा चेंडू होता, कंटिन्यू होता आणि या चेंडूवरती इथे तर मिड विकेटला फटका केला. डीपला महेंद्र पाहायला मिळत आहेत आणि तोपर्यंत सिंगल धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. इथे जर पाहायला गेलं तर सागरला जे आहे ती अशाच प्रकारे कामगिरी करावी लागेल. जोपर्यंत अविनाश दबडे मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत सागरला सिंगल डबल धावा करून स्ट्राईक रोटेट करावी लागेल. तीच कामगिरी करायची आपल्याला. दुसऱ्या बाजूने थोडंसं आक्रमण करावं लागेल, परंतु अविनाश दबडेला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणावं लागेल. हे देखील महत्वाचं आहे. हो, चांगला चेंडू आहे. शेवटपर्यंत वेट अँड वॉचचा फटका सजवला. अलगत या फटक्याला केला गेलाय. सिंगल तर आले, डबलचा विचार केलाय. विचार परिपूर्ण ठरलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 2 धावेने धावसंख्या आतापर्यंत 42 धावा धाव फलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 42 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी. निश्चितच हा चेंडू चांगल्या रीतीने टाकला जातोय. अविनाशला इथे या चेंडूने थोडस रोखलंय आणि मॅच पाहण्यासाठी आमचे मित्र अक्षय देखील आलेत. अक्षय, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अक्षय देखील एक जर पाहायला गेलं तर क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. अक्षय, तू देखील मॅच पाहण्यासाठी आलायस, तुझं देखील सहर्ष स्वागत आहे. हो, चांगला चेंडू इथे जर पाहायला गेला तर कव्हरच्या दिशेने फटका केलाय. अलगत इथे मात्र टॅप केला गेला होता, परंतु त्यामध्ये जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक देखील
चांगली इथे मात्र कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी झाली या 2 चेंडूंवरती कमबॅक केलाय राहुल कुडचेने देखील. धावसंख्या आतापर्यंत जर विचार केला तर 42 धावा फलकावरती. या चेंडूवरती इथे पॉइंटला फटका केलाय, डीपला प्रोटेक्शन येत आहे, त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 तर आले आहेत, 2 धावेने धावसंख्या वाढणार आहे. 44 धावा फलकावरती लागले जात आहेत. म्हणजे हा संघ जर पाहायला गेलं तर अपोजिट संघापेक्षा सरस कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. चेस इथे मात्र होत आहेत, याचं कारण देखील आहे ती खेळपट्टी. आणि त्यासाठी इथं जर पाहायला गेलं तर जे 7 दिवस रात्र लाभलेत त्यांचं देखील आपण कौतुक करणारच आहोत. त्यांची देखील नावं आपण जरूर घेणार आहोत. परंतु या चेंडूवरती सिंगल इथे मात्र धावफलकावरती ऍड झाली आहे. धावसंख्या ऍड झाली आहे. एकेरी धावांनी धावसंख्या आतापर्यंत 45 आकड्यावरती. म्हणजेच येणारी षटकं असतील आतापर्यंत 4, म्हणजे 4 षटकामध्ये किती धावा बनवायचे आपल्याला हे देखील सांगितलं जाईल. 24 चेंडू 71 धावा आपल्याला बनवायचे. 24 चेंडू 71 धावा बनवल्या जातील का हे देखील पाहायचंय. तोपर्यंत जाऊया, थोडीशी विश्रांती घेऊया, डीजेच्या सुमधुर गाण्याचा आस्वाद देखील घेऊया. थँक्यू डीसी. गोलंदाजी मार्क वरती ज्या व्यक्तिमत्वाने जर पाहायला गेलं तर कित्येक खेळाडू घडवले असे अमीर भैया मुलानी यांचे सुपुत्र वसीम मुलानी गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळत आहे. कित्येक युवा खेळाडूंना घडवण्याचं कामगिरी कोणी केली आहे तर अमीर भैया मुलानी युवा खेळाडूंचं प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातात. आणि त्यांचे सुपुत्र इथे मात्र वसीम मुलानी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पाहायचं आहे, वडिलांनी तर या टेनिस क्रिकेट विश्वावरती राज्य केलंय. आता आपली देखील साम्राज्य उभारण्याची संधी आपल्याला देखील दिली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहायचं आहे. लेफ्टम गोलंदाज आहेत. ओहो, पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय, वेगाने टाकलाय, फ्लाइंग स्लिपला इथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, ओव्हर द रोप, चौकार. लाईट लावायचे प्लीज ऑर्गनायझर, आपल्याला लाईट लावायचे प्लीज. मार्केट एंड करून सॉरी मेडिकल एंड करून इथे मात्र गोलंदाजी करत असताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळत वसीम मुलानी. पहिला चेंडू थोडस जर पाहायला गेला तर नशिबाने साथ दिली नाही गोलंदाजाला, कारण का या चेंडूला अडवणं गरजेचं होतं. फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकील्या. गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी. या चेंडूवरती इथे मात्र कव्हरला फटका खेळलाय, डीपला प्रोटेक्शन आहेत, रणजित चांगले क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून फेकी होतीये, सिंगल आली आहे फलकावरती. चांगली गोलंदाजी होतीये. पहा आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एक पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु दुसरा चेंडू तेवढ्याच ताकदीने टाकला गेलाय. धावसंख्या किती झाली? 50 धावा फलकावरती. 116 धावांचा पाठलाग करत असताना 50 धावा फलकावरती, म्हणजे जवळजवळ निम्मा पल्ला पार केला गेला. शॉर्ट पिच चेंडू होता, स्क्वेअर रिझन मध्ये फटका केला, डीपला आहे प्रोटेक्शन, तोपर्यंत सिंगल आली आहे. आता जर पाहायला गेला तर फ्लॅश लाईट इथे लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता रोषणाईमध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये सिंगल आले का हे देखील पाहावं लागेल. सिंगल आले इथे मात्र फटकावरती, सिंगल आले सिंगलने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 52 धावा या फटकावरती लागले जात आहेत. तब्बल 52 धावा, 116 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजून देखील आपल्याला खूप सारी मेहनत करावी लागेल ही धावसंख्या उभारण्यासाठी. 20 चेंडू 64 ची आवश्यकता अजून देखील आहे.
आता वेळ आले दोन्ही बाजूने आक्रमण करण्याची. आता तेच केलं जात आहे. दुसऱ्या बाजूने देखील आक्रमण. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. याच्यात चांगला फटका केला जातोय. चांगली बॅटिंग येते मित्र. सागर मेतकेच्या बॅट म्हणून इथे मात्र हवाई सफर. ओहो काय फटका सजवला. क्लासिकल फटका 6 धावेंसाठी. येस थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. जर पाहायला गेलं तर पहिल्या 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. आणि मित्रांनो पहिल्या 4 षटकामध्ये पहिल्या इनिंगची कहाणी किती होती. पहिल्या 4 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर अमीर भैया स्पोर्ट्स मुलांनी आज संघ 4 षटकामध्ये 57 धावांवरती खेळत होता. परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर 4 षटकामध्ये किती झाले. दुसऱ्या इनिंग मध्ये 4 षटकामध्ये तब्बल 72 धावा बनवल्या गेल्यात मित्रांनो. म्हणजे इथे कामगिरी ही दुसऱ्या इनिंगची अर्पिता स्पोर्ट्सची जबरदस्त पाहायला मिळते. म्हणजे येणारे षटक असतील अजून देखील 3 म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि 18 चेंडू मध्ये आवश्यकता 54 धावांची देखील आहे. 18 चेंडू 54 धावा. इथून जर पाहायला गेलं तर अमीर भैया स्पोर्ट्स या संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. शेवटच्या 3 षटकांमध्ये 50+ धावा आल्या होत्या. आणि म्हणूनच संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळाला होता. पाहायचंय दुसऱ्या इनिंग मध्ये जर सुरुवात चांगली झाली शेवट गोड कशा प्रकारे केला जाईल. येस पुन्हा एकदा बिग बॅटल. एका बाजूला जर पाहायला गेलं तर राहुल खोडचे युवा आयकॉन खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला अविनाश दाभडे टेनिस क्रिकेट विश्वातील महानतम खेळाडूंमधील एक नाव. या वर्षीच्या अंगामध्ये तब्बल 3-4 अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती आहे असा खेळाडू. पहिला चेंडू धीम्या गतीने टाकलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत. ही विकेट महत्वाची होती आणि ती विकेट आली आहे. राहुल खोडचे मिळवून दिले. थँक्यू डीजे. निश्चितच मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या अविनाश दाभडेसाठी. सातत्यपूर्ण कामगिरी या मॅच मध्ये देखील होत असताना पाहायला मिळाले. या खराब चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर खराब फटका खेळला आणि या खराब फटक्याने अविनाश दाभडेला बॅक टू द पेव्हिलियन केल्या. ही महत्वाची विकेट महत्वाच्या क्षणाला आली आहे. आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला अमीर भैया स्पोर्ट्स हा संघ हा या मॅच मध्ये थोडासा कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती फटका रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव ऍड होत असताना पाहायला मिळते. सिंगल आली आहे. सिंगल धाव ऍड होत असताना पाहायला मिळाली आहे. सिंगलने धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 73 धावा फटकावरती लागल्या आहेत. आपण अपोजिट संघाच्या पेक्षा जबरदस्त कामगिरी केली आहे. फक्त सातत्याची गरज असणार आहे आता. हो एक पाऊल पुढे टाकलं आणि त्यानंतर खेचला हा चेंडू. का फटका खेळलाय. लाजवाब क्लासिकल सागर मेतके ब्रांडेड षटकार.
सॉरी माफ करा मित्रांनो, थोडस धावसंख्या झाली 69 धावा, आमचं चूक झाली आहे थोडस सांगण्यामध्ये. आणि या चेंडूवरती रिवाजचा फटका केला जातोय, रिवाजचा फटका केलाय म्हणजेच इथे 2 धावा त्या फटकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. रिवाजचा फटका केला आणि त्यानंतर 2 धावा ऍड होत असताना पाहायला मिळते. आणि धावसंख्या आता मात्र 71 धावा त्या फलकावरती. सॉरी माफ करा मित्रांनो, मगाशी थोडस आमच्यामध्ये सांगण्यामध्ये थोडस चूक झाली होती. 4 षटकामध्ये 62 होत्या आणि आम्ही थोडस 72 म्हणजे 10 धावा एक्स्ट्रा सांगितले, थोडस माफ करतो, माफी मागतो. या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर फ्लँक स्लिपच्या दिशेने सिंगल आलिया, लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आलिया. धावसंख्या वाढती आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 73 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. 72 धावा त्या फलकावरती पाहायला मिळतात. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने फटका हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल तर आलिया, सिंगल आलिया, सिंगलने धावसंख्या वाढती आहे आतापर्यंत. 73 धावा त्या फलकावरती पाहायला मिळतात. 73 धावा त्या फलकावरती. 5 षटकांचा खेळ संपुष्टात. 5 षटकामध्ये 73 धावा त्या फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 43 धावा अजून देखील आपल्याला बनवायचे आहे. 12 चेंडू 43 धावा अजून देखील जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये धावा बनवल्या जाऊ शकतात. विश्वास स्वतःवरती असणं गरजेचं आहे आणि स्वतःवरती विश्वास ठेवूनच इथे मात्र कामगिरी केली जाते. सागर मेतकेच्या माध्यमातून पाहायचं आहे विजयश्री खेचून आणला जाईल का या 2 सुपरस्टारांच्या माध्यमातून. थोडस विश्रांती घेतोय, मॅच कडे येण्याआधी सुमधुर संगीताचा आस्वाद आपण जरूर घेतोय. बोल नाही येत. गोलंदाजी मार्कवरती रणजित सलगर हे महत्वाचं षटक. 12 चेंडू मध्ये आवश्यकता अजून देखील 43 ची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 43 धावा. बारा चेंडू 43 धावा रोखायचे, त्यासाठी इथे वडगाव एक्सप्रेस रणजित सलगर. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय परंतु त्याच्यावरती आक्रमण केलंय. कव्हर्सला भेदणारा चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू इथे चला श्री डेव्हलपर्स आणि शंभूराजे स्पोर्ट्स दोन्ही संघ यायचा. श्री डेव्हलपर्स आणि शंभूराजे स्पोर्ट्स यांच्यासाठी शेवटची संधी असणार आहे, कारण का पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान या स्पर्धेच्या बाहेर फेकलं जाणार आहे आणि म्हणूनच ही शेवटची संधी या दोन्ही संघांसाठी असणार आहे. शंभूराजे स्पोर्ट्स सुरेशजी जगदाळे सरांचा संघ, तर श्री डेव्हलपर्स हा संघ जो आहे तो विकासजी पवार आणि भरत कांबळे सर यांच्या मालकीचा हा संघ आहे. संघ मालक ते देखील आहेत. निश्चितच त्यांचा संघ इथे या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळणार आहे. आयकॉन खेळाडूंचा जर विचार केला, एका बाजूला मनोज सकपाळ तर दुसऱ्या बाजूला प्रवीण लोंढे, या तगड्या आयकॉन मध्ये ही लढत पाहायला मिळेल. हो, चांगला चेंडू डिलिव्हर केला, वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी रोखण्यासाठी महत्वपूर्ण हा चेंडू डिलिव्हर केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय, पाहिलं जातंय पाहायचं इथे
नॉट आउट आहे, नॉट आउट आहे. नॉट आउट आहे. इथे डॉट बॉल देखील आलाय. महत्वाचा चेंडू डिलिव्हर केला इथे रणजित सलगारने. पहिल्या चेंडूवरती चौकार देखील आला होता. हो, या चेंडूवरती तीव्र फटका तर केला. मिड विकेटला डीपला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सिंगल इथे धावसंख्येवरती 8 होईल. धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. सिंगल धावसंख्येवरती 8 झाल्यानंतर धावसंख्या आतापर्यंत 78 78 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 78 धावा एक मोठी धावसंख्या. एक 90 पर्यंत रोखलं असतं तर निश्चितच कुठेतरी या मॅचला जिंकण्याचे चान्सेस जास्त होते, परंतु 100+ धावा आल्या. 9 चेंडू 38 धावांची गरज आहे. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर 8 चेंडू 38 ची आवश्यकता असणार आहे, कारण का हा चेंडू डॉट देखील आलाय. डॉट चेंडू फेकला इथे रणजित सलगारने. चांगला चेंडू डिलिव्हर केला. धावसंख्या रोखली जाते. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 78 धावा धावफलकावरती अविनाश जबडेची एक झुंजावती खेळी पाहायला मिळाली. जबरदस्त खेळी केली. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ती खेळी अविनाश जबडे. या मॅच मध्ये त्यांचं राहणं इथे गरजेचं होतं. ओहो, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका केलाय. डीपला क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत सिंगल तर ऍड होईलच, परंतु सिंगल डबलचा खेळ राहिला नाहीये. आता आक्रमणाची वेळ आली आणि ते आक्रमण करण्याचा प्रयत्न तर काटोकाट केला जातोय, परंतु त्या प्रयत्नामध्ये यश नाहीये. प्रेक्षक देखील सांगतायत की सध्याच्या घडीला अविनाश दबडे असते तर या मॅच मध्ये अजून रंगत आली असती, कारण का अविनाश दबडे चांगली बॅटिंग करत होते. चांगला स्टार्ट त्यांनी दिला होता. सुनील खवरेच्या बॅट मधून धावा आल्या नाहीत. हे थोडस जर पाहायला गेलं तर अपयशाचं कारण आपल्याला म्हणता येईल. सुनील खवरेने स्टार्ट देणं गरजेचं होतं. ओहो, चांगला चेंडू, वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. अचूकता आणि त्याचबरोबर थोडस बाउन्स यांचं मिश्रण इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रणजित सलगार यशस्वी षटक हाताळताना पाहायला मिळाले आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर धावसंख्या ही रोखली गेली. 79 धावा फलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडू आवश्यकता देखील. 37 धावांची 6 चेंडू 37 धावा म्हणजे मॅच टाय होऊ शकते मित्रांनो. 6 षटकारांची आवश्यकता आहे आणि 6 षटकार म्हणले की आपल्याला डोळ्यासमोर येतो तो दर्शन बांदेकर. त्याच्या षटकारांसाठी ओळखला जाणार खेळाडू. आता कोणाला तरी दर्शन बांदेकर व्हावंच लागेल या मॅच मध्ये. आणि निश्चितच कोल्हापुरी तडका नितीन माटुंगे हा देखील षटकारांसाठी ओळखला जातो. प्रशांत देखील आम्हाला तेच सांगतायत, कोल्हापूरमध्ये देखील ताकद कमी नाहीये. इथे नितीन माटुंगे देखील षटकारांसाठी ओळखले जातात. चला, यानंतर शंभूराजे स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर श्री डेव्हलपर्स दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर लगेचच आपली मॅच आहे. गोलंदाजी मार्कवरती मगाच्या मॅच मध्ये 6 चेंडू 11 धावा ज्या गोलंदाजाने डिपेंड केले आहेत असा गोलंदाज मॅन फ्रॉम 32 शिराळा अनुज नायकावडे गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती नो चेंडूचा इशारा, म्हणजेच काय तर एक्स्ट्रा धाव आले आपल्याकडे. आता 6 चेंडू 6 षटकारांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. लगावले जातील का? हा चेंडू कशा प्रकारे डिलिव्हर केला जाईल हे देखील पाहायचं आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न मात्र प्रयत्नच राहिलाय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. मगाच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने हिरो होता तानाजी चौगले, परंतु या युवा खेळाडूला प्रोत्साहन करण्यासाठी त्याने देखील एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्याने सांगितलं, माझा हा सामनावीराचा पुरस्कार हा या युवा खेळाडूला देणं गरजेचं आहे, कारण का त्याचं मनोधैर्य वाढणं गरजेचं आहे आणि तेच केलं गेलंय. आणि त्यानंतर सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी, या स्टँडच्या मागे राहून मार्गदर्शनाची भूमिका नंदू उल्पे हे देखील जबरदस्त पार पाडत असताना पाहायला मिळत. शिकवलं जातंय कशा प्रकारे इथे आपल्याला डिलिव्हरी करायची आहे, कशा प्रकारे आपली रणनीती आहे, कशा प्रकारे गोलंदाजी टाकायची आहे, हे मागे राहून इथे मात्र यशांच्या मागे राहून हे शिकवलं जाते. या चेंडूवरती फटका तर जबरदस्त खेळ आहे, परंतु धावा किती आहेत हे देखील पाहावं लागेल. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा.
3 चेंडू 32ची आवश्यकता. अशक्य आहे परंतु शक्यता लपलेलं नाहीये. चमत्काराची गरज आहे परंतु तो चमत्कार करण्यासाठी गोलंदाजाने देखील चूक करणं गरजेचं आहे, परंतु गोलंदाज चूक करत नाहीये, क्षेत्ररक्षक चूक करतायत आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द रोप, चौकार. थँक्यू. निश्चितच यानंतर इंद्रजित बावडेकर आपलं लक घेऊन आलेत, गुरुला घेऊन आलेत. यानंतर निश्चितच इंद्रजित बावडेकर यांचे सुपुत्र चिरंजीव गुरु देखील ही मॅच पाहण्यासाठी, वडिलांची मॅच पाहण्यासाठी आलेत. गुरु आपण देखील यायचंय. गुरु कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. गुरु कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. गुरु टोनी बावडेकर यानंतर ते देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सफल झाले, फटका तर चांगला खेळलाय आणि त्यानंतर 4 धावेसाठी हा वार आत्मविश्वास जरूर देऊन जाईल, परंतु ही मॅच जिंकण्यासाठी हा चौकार पुरेसा नाहीये. आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी यानंतर निश्चितच या मॅचचा मेन ऑफ द मॅच जो मैदानात येतो, फटकेबाजी केल्यानंतर प्रेक्षक देखील सांगतात माही मार रहा है. आणि या मॅच मध्ये देखील 47 धावांची खेळी करणारा माही महेंद्र शिवशरण ठरले या मॅचचे मेन ऑफ द मॅचचे पुरस्कार. दे महेंद्र, आपण देखील यायचंय, सामन्याविरुद्ध पुरस्कार घ्यायचा आहे. आणि आमिर भैया आपण यायचं. आमिर भैया आपण यायचं. आपल्या शुभ असे सामनावीराचा पुरस्कार महेंद्रला दिला जाईल. आमिर भैया मुलांनी एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेट व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने खूप युवा खेळाडू घडवले, असे आमिर भैया मुलांनी यांच्या शुभ असे सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. त्यांचाच खेळाडू, एक जबरदस्त खेळाडू महेंद्र शिवशरण याला इथे सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय.